श्री स्वामी समर्थ. पुढील येणारे 6 मिनिटे तुम्ही चुकवू नका, कारण हे येणारे 6 मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. या 6 मिनिटांमध्ये तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची ताकद आहे. या 6 मिनिटांमध्ये तुम्ही हा व्हिडिओ अर्धावट सोडून जाऊ नका. कदाचित आज जर तुम्ही हा व्हिडिओ 6 मिनिटांपर्यंत ऐकून बघला तर तुमचं संपूर्ण जीवन हे बदलू शकतं. अपयश म्हणजे रस्त्याचा शेवट नाही, तो फक्त तात्पुरता धक्का आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी अपयशाचा सामना करावा लागतो. आपल्या चुकांमधून शिकणे, परिस्थितीशी जवळून घेणे आणि पुढे जाणे ही मुख्य गोष्ट आहे. प्रवृत्त राहण्यासाठी साध्य करण्यायोग्य उद्दिष्ट निश्चित करणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही वास्तववादी उद्दिष्ट सेट करता तेव्हा तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मागोमागे घेऊ शकता. तुमचा स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल, तुम्ही स्वामी समर्थांना मानत असाल तरच त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बदल हा जीवनाचा एक भाग आहे आणि जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर ते स्वीकारणे आवश्यक आहे. जर तुम्ही बदलला विरोध करत असाल तर तुम्ही अशा संधी गमावू शकता ज्यात तुम्ही वाढण्यास आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करू शकतात. बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवांसाठी खुले व्हा. स्वामी बोलत असतात, प्रेरक विचारांवर तुम्हाला आत्तापर्यंत घेऊन जाऊ शकतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपण कृती करणे आवश्यक आहे. योजना विकसित करा आणि दररोज आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने सातत्यपूर्ण वाटचाल करा. कृतज्ञता एक शक्तिशाली प्रेरक आहे. तुमच्याकडून जे आहे त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करा, कारण कठोर परिश्रम करण्यासाठी आणि तुम्ही तुमचे ध्येय हे साध्य करण्यासाठी अधिक प्रेरित होत असता. तुम्ही कशासाठी कृतज्ञ आहात यावर विचार करण्यासाठी दररोज वेळ काढा आणि त्या कृतज्ञतेमुळे तुमची प्रेरणा वाढू द्या. सकारात्मक लोक आणि वातावरणाने स्वतःला वेढून राहणे तुम्हाला प्रेरित राहण्यास मदत करू शकते, किंवा तुम्ही स्वामींचे प्रेरणादायी असे संदेश ऐकू शकता. असेच स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी म्हणतात, तुम्ही हे करू शकता, यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही आता तिथे अर्धवट पोहोचले आहात. तुम्हाला यश हे लवकर मिळेल, फक्त थोडा धीर धरा. यश हे अंतिम नसते, अपयश घातक नसते. पुढे चालू ठेवणे हे आपले कर्तव्य असते. आपण आपले कार्य हे प्रामाणिकपणे करत राहिलं पाहिजे. घड्याळ पाहू नका, जे करत आहात ते करत चालू ठेवा. स्वतःवर आणि तुम्ही आहात त्यावर सर्वांवर विश्वास ठेवा. हे जाणून घ्या की तुमच्या आत काहीतरी आहे जे कोणत्याही अडथळ्यापेक्षा मोठे आहे. भविष्य त्यांचंच मालकीचे आहे जे त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास ठेवतात. तुम्ही न घेतलेले 100% शॉर्टकट चुकवा. स्वामी बोलतात, आव्हाने ही जीवनाला रंजक बनवतात आणि त्यावर मात केल्यानेच जीवन अर्थपूर्ण बनते. जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचे असेल तर ते एखाद्या ध्येयाशी बांधा. कोणत्याही लोकांशी किंवा कोणत्याही गोष्टींशी बांधू नका, त्यामुळे तुम्हाला ध्येयप्राप्तीत खूप अडचणी येऊ शकतात. तुम्ही किती उंचावर चढलात हे यश नाही, तर तुम्ही जगामध्ये सकारात्मक फरक कसा आणता हे तुमचे खरे यश होय. जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत तुम्ही हरवू शकत नाही, आणि तोपर्यंतच तुम्ही जिंकण्याच्या तयारीत आहात आणि जिंकण्याच्या दिशेने जात आहात. उत्कृष्ट काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करत आहात त्यावर चांगले काम करणे. तुम्ही जे काम सध्या चालू केलेलं आहे त्याला आणखी सुधारणे. स्वामी म्हणतात, तुम्हाला जे काही हवे आहे ते भीतीच्या दुसऱ्या बाजूला आहे.
तुम्ही तुमच्या मनातील सर्व डर किंवा सर्व भीती हे काढून टाका आणि एक चांगला प्रयत्न तर करून बघा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. यशस्वी व्यक्ती आणि इतरांमधील फरक म्हणजे शक्तीचा अभाव नाही, तर ज्ञानाचा अभाव नाही, तर तो इच्छाशक्तीचा अभाव आहे. तुमच्याकडे आयुष्यात काय आहे ते तुम्हाला पाहिल्यास तुमच्याकडे नेहमीच अधिक असेल. तुमच्याकडे जे नाही ते तुम्ही आयुष्यात पाहिले तर तुमच्याकडे कधीही पुरेसे होणार नाही. आपल्या उद्याच्या जाणीवेची एकमात्र मर्यादा म्हणजे आजची आपली शंका आहे. एक गोष्ट जीवनात लक्षात ठेवा, तुमचा वेळ मर्यादित आहे. दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात हे वेळ वाया घालवू नका. यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही, आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही जे करत आहात त्यावर प्रेम असेल तर तुम्हीही यशस्वी व्हाल, यात काहीच वाद नाही. स्वामी बोलतात, सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असण्याची गरज नसते, परंतु तुम्हाला महान व्हायला सुरुवात करावी लागेल. तुम्ही जगात पाहू इच्छित बदल व्हा. स्वामी सांगत असतात, जगातील सर्वात मोठे वैभव हे कधीही न पडण्यात नसून ते प्रत्येक वेळी आपण पडताना उठल्यास आहे. आत्मविश्वास आणि प्रत्येक गोष्ट हे आपल्याला आयुष्यात यशस्वी ठरवते असं नाही व्हय. आयुष्यात फक्त आत्मविश्वास हवा. जर आपल्या अंगात आत्मविश्वास असला तर आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो. स्वामी म्हणतात, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. जीवनात दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनगटात असली पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी बोलत असतात, अडचणी आयुष्यात नव्हे तर आपल्या मनात येत असतात आणि ज्या दिवशी आपण आपल्या आयुष्यातल्या अडचणी सोडून मनातल्या काढून टाकल्या तर सर्व मार्ग आपोआप निघेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे पाठीशी. तुझी कधीही फसवणूक होऊ देणार नाही मी. श्री स्वामी समर्थ. स्वामी बोलतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पापाशालाही देवत येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त हे स्वामीमुळे येते. तर म्हणा एकदा, श्री स्वामी समर्थ. जाणीव ठेव, शुद्ध मनासी कार्य व्यर्थ बरळतो कशासे असं भूक त्यासी. तू पुढे काय ठेवितो. बंद केले नयन माझे, चिंतरूपी बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप आहे या जनाचा. ध्येय साध्य करणे हे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर ते सर्व काही शक्य आहे. विश्वास ठेवा, जिथे मर्यादा संपते तेथून साथ देतात स्वामी. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करून टाका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली आणि चांगली वेळ आणून दिली त्यांच्यावर कधीही दुर्लक्ष करू नका आणि त्या लोकांना कधीही आणि त्यांच्या मुलांना विसरू नका. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. तसंच तुम्ही मन शांत करा, मनाला एकाग्रत करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. प्रेमाने म्हणा, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही जेव्हा खूप गोड बोलाने आणि प्रेमाने स्वामींचे नाम घेता, शुद्ध अंतकरणाने जेव्हा स्वामींचे नामस्मरण करता, तेव्हा स्वामी तुमच्या बाजूला येतात. ते तुमच्या बाजूला आलेले असतात पण तुम्हाला दिसत नसतात. स्वामी त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर टाकत असतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या स्वामी संदेशाला लाईक करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले स्वामी माऊली सांगतात, आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. गरिबाला केलेले ज्ञान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव हे कधी वाया जात नाही. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. श्री स्वामी समर्थ.
नको होऊ उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करू न कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपले चांगलं काम करायचं असतं. लोकांचं काय, ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्यावर जळतात. म्हणून लोकांकडे लक्ष देऊ नका. सुख इतके घ्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावर आस्था उडू नये. उपवास हा नेहमी अन्नाचाच करावा असं कधीच नसतं. उपवास कधीकधी वाईट विचारांचाही करावा. उपवास कधीतरी अहंकाराचाही करावा. कधीकधी उपवास हा मीपणाचाही करावा. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. श्री स्वामी समर्थ. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत बसू नका, कारण तुम्हाला अपेक्षा असते की हे जग तुम्हाला मदत करेल, तुम्हाला या दुःखातून बाहेर निघण्याची हिंमत देईल. पण जगात तर उलटच होत असतं. उलट हे संपूर्ण जग तुमचं ते दुःख आणखीन वाढवण्यास त्याला प्रेरित करेल. स्वामी म्हणतात, मीपणा सोडा, तुम्ही खूप मोठे व्हाल. क्षमा करा, सुख मिळेल. ऐहिक जीवनाचे नश्वर रूप जगावे, निष्कर्म करावे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. बाळा, स्वामी तुलाच म्हणत आहेत. स्वामी म्हणत आहेत तुला, मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशी मीच आहे. गुणागुपरात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त आमच्यावर तुझा विश्वास असाच राहू दे. तुझा विश्वास आमच्यावरनं तू उडवू नको. एक लक्षात घे, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट, प्रत्येक दुःख आणि प्रत्येक समस्या आम्ही लवकरच दूर करणार आहोत. फक्त तुझा विश्वास असाच राहू दे. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून काय फायदा नसतो. स्वामी म्हणतात, तुमच्या मनात देव ठेवा, तुमच्या घरात नाही. कारण देव तेव्हाच भेटतो आणि देवाचा अनुभवही तेव्हाच येते जेव्हा देव आपल्या मनात असतो, घरात नाही. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. जिद्द स्वामींवरती भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ हे मिळणारच. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्याला आपलाच विजय होतो. हा अनुभव सुद्धा येतो. फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत राहा. स्वामींचं नामस्मरण करणारे स्वामींना खूप आवडत असतात आणि तेच त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ असतात. त्यामुळे दिवसात एकदा का होईना स्वामींचे नामस्मरण करत राहा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईलच. नामानेच अंतरंद शुद्ध बनते. तर पुन्हा एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये.
स्वामी बोलतात, आमचे नामस्मरण करत राहा. नक्कीच तुमच्या आयुष्यात जे काही सध्या संकटे तुम्ही अनुभवत आहात, जे काही तुमच्या आयुष्यातील समस्या आहेत, ते आम्ही लवकरच दूर करणार आहोत. त्यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी बोलत असतात, दुःख आणि संकट दूर पळाले. तुझ्या भेटीची लागते आस. तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते. अखेर भेट घडते. ते फक्त स्वामी संदेशात. त्यामुळे स्वामींचे नामस्मरण करत राहा. स्वामींना मानता, तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा मान ठेवता. म्हणूनच तर स्वामी फक्त तुम्हाला सांगतात की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आम्ही असेच तुम्हाला रोज भेटण्यास येऊ. तुमच्या आयुष्यात कदाचित आत्ता खूप अडचणी असू शकतात. कदाचित आत्ता काहीच तुमच्या मनासारखं होत नसेल. कदाचित तुम्ही जे आत्ता समस्या अनुभवत आहात ते तुम्हाला खूप कष्ट देत असतील. कदाचित तुम्ही आर्थिक परिस्थितीत अडकलेले असाल. कदाचित तुमच्याकडे आता खूप जास्त अडचणी, समस्या आणि संकटे असतील. पण फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. त्या संकटे, ते अडचणी, त्या सर्व काही निघून जातील. फक्त तुमचा विश्वास असाच असू द्या. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट हे आपल्या मनासारखी तेव्हाच होते जेव्हा आपण त्या गोष्टीकडे, त्या गोष्टीसारखं लक्ष देतो. समस्यांना जर समस्या म्हणून पाहिलं तर ते सुटणं हे अशक्यच असतं. पण समस्यांना जीवनाचा एक भाग आणि ते येणारच असं म्हणून पाहिलं तर त्या आपोआप सुटत जातात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जीवनात हे त्या कालावधीने येत असते. योग्य वेळ आल्याशिवाय तर कोणतीच गोष्ट होत नसते. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा आणि संयम ठेवा. तुमची वेळ ही येईलच आणि तुमची वेळ आल्यावर तुमची प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनासारखी होईल. स्वामी सांगतात, विश्वास आहे ना माझ्यावर, मग का चिंता करता? तुम्ही मला हाक मारली आहे तर मी त्या बाकींच्या देवासारखा नाही जो तुम्हाला मधातूनच सोडून जाईल. मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. कारण तुमचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी तुम्हाला नाराज कसा करू शकतो? असाच विश्वास असू द्या. तर चला आपण आता एक गोष्ट सांगतो, ते ऐका. स्वामी बोलतात, आपण जीवनात कधीही हे विचार करू नका की आपल्याकडे किती पैसे आहेत किंवा आपण खूप जास्त गरीब आहोत. स्वामी म्हणतात, पैसे तर त्यांच्याकडे कमी असतात ज्यांचा देवावर विश्वास नसतो. कारण ज्यांचा देवावर विश्वास असतो ते आयुष्यात खूप श्रीमंत असतात. त्यांना कोणत्याच अडचणीत, समस्या किंवा कोणत्याच अडचणीत अडकल्यावर काहीच अडचण जात नसते. कारण आयुष्यात जर तुम्ही पाहिलं तर त्या भिकाऱ्यांचा देवावर विश्वास नसतो, पण देवांच्या पायथ्यापाशी जाऊन ते भीक मागतात. म्हणून त्यांच्यावर अशी वेळ येते. जर तुम्ही देवाच्या पायापाशी जात असाल आणि तेथे देवाला सोडून दुसऱ्या कार्यात व्यर्थ कामं करत असाल तर तुम्हाला देव कसे त्यांचे आशीर्वाद देईल? त्यामुळे स्वामींचे नामस्मरण करत राहा. जमल्यास स्वामींच्या मठातही जात राहा. स्वामी बोलतात तसे करत राहा. स्वामींचे संदेश ऐकून त्यांचे विचार जीवनात घेण्याचे प्रयत्न करा. नक्कीच तुमचं आयुष्य हे खूप सुंदर बनेल. एक लक्षात ठेवा, स्वामी आई तुम्हालाच सांगत आहेत. आत्तापर्यंत हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला. कारण तुमचा विश्वास होता स्वामींवर आणि तो विश्वास तुटणार नाही. याच विश्वासावर आज तुम्हाला एक खूप मोठा अनुभव येईल. तुम्हाला आनंदाच्या बातमीचा लवकरच कॉल येणार आहे. त्यामुळे फक्त विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये अक्षरामध्ये 21 असा अंकी नंबर टाईप करायला विसरू नका. कारण हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला आहे हे आम्हाला समजून जाईल. त्यामुळे कमेंटमध्ये 21 असा अक्षरी अंकात नंबर लिहायला विसरू नका. स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहेत. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास हवा. आजचा हा दिवस खरंच तुमच्यासाठी खूप भाग्याचा आहे. कारण तुम्ही आज हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला आहात. तुम्हाला आज खूप मोठी आनंदाची बातमी आहे. ते लवकरच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका.
तर शेवटीला एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नामस्मरण गोड मुखाने करा, जेणेकरून तुमचे हे नामस्मरणाचे अध्याय स्वामींच्या मनापर्यंत पोहोचतील. म्हणा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.